हमी भावाने सोयाबीन खरेदी मुदत राज्य सरकारने वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी. तर खरेदीची सांगली जिल्ह्यात 2च केंद्र. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन नोंदणीची मुदत 31 डिसेंबरपासून 6 जानेवारीपर्यंत वाढवली. मात्र खरेदीचे मुदत अद्यापही वाढवलेलं नाही. मुळात 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन 12 जानेवारीपर्यंत खरेदी होऊ शकणार नाही. 6 जानेवारीपर्यंत नोंदणी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कसे खरेदी करणार असा प्रश्न आहे. राज्य सरकारने खरेदीची मुदत ही 2 महिने वाढवावी अशी मागणी केली जात आहे. सोयाबीन खरेदीमधील अडचणी सुरुवातीपासूनच आहेत. हमी भावाने खरेदीसाठी सरकारने त्यांना ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे नोंदणीत अनेक अडचणी आहेत. त्या शेतकऱ्यांना वेळेत SMS मिळत नाहीत, कागदपत्रे अपलोड करण्यात अडचणी आहेत आणि या सगळ्या कारणामुळे नोंदणी प्रक्रिया संथ गतीनं सुरू आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. राज्यात 31 डिसेंबरपर्यंत केवळ 3,64,000 टन सोयाबीनची खरेदी पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजेच एकूण उद्दिष्टाच्या केवळ 26% खरेदी पूर्ण झाली आहे आणि जिल्ह्यात केवळ 2,600 क्विंटल खरेदी करण्यात झाल्याची माहिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.